हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आता सकाळी उठलेली मी आणि हे बघा शेट झोपलेले आहेत. तर आता मी पटापट माझं मी रेडी केलेलं आहे. आता पटापट आवरून घेते घरातला आणि संध्याकाळी जायचं साखरपुड्याला. तर हा आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघून घ्या, कसं वाटतं नक्की सांगा. आणि आदल्या म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप सारा प्रेम दिलेला, तर या ब्लॉगमध्ये सुद्धा द्या. आणि आज माझा फर्स्ट टाईम जेवणचं म्हणजे हे काय बोलतात, फर्स्ट टाईम बनवणार आहे मी. तर आता घरातल्यांसमोर त्यांचं काय कॉमेंट येते तर मी असं समोर असं घेऊ नाही शकत फोनमध्ये. तर ते मी तुम्हाला सांगेलच काय काय नाही ते. तर व्लॉग असंच बघत राहा. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही घरी आहोत. मी पण जरा सुट्टीवर आहे, रिलॅक्स आहे. तर आज आमची नवीन नवरी आमच्यासाठी जरा जेवण बनवते. सुंदर सुंदर असं जेवण बनवत लावलं आहे. तर बघूया आपण काय बनवत लावलं आहे, दाखवतो तुम्हाला. एक सेकंड. हो मॅडम, काय बनवतात तुम्ही? मच्छी. कसली मच्छी? हां, कोलंबी बनवत लावली. ओ माय गॉड, कोलंबी बघा कशी मॅरिनेट केली आहे. बापरे, बोट्या बिट्या मॅरिनेट करून ठेवल्यात. वा, फोडणी देत लावले मॅडमने. ह्याच्यात काय आहे? हो, भात घातला. व्हॉट इज दिस? ओ माय गॉड, कोलंबीचा रस्सा. ओ खतरनाक काय काहीच. तर आज खूप दिवसानंतर मला मावरा खायला भेटणार आहे, मच्छी खायला भेटणार आहे. मी खूप खुश आहे. तर काहीच जेवण बनवता आता ती नारळी पुसायला लागली अचानक मध्ये. बाप रे, नाही घाण आहे ना. घाणे गाईस. फोडणी द्यायची बाकी आहे. फोडणी झाल्यानंतर फोडणी रेसिपी नाही बोलत त्याला, काय बोलतो त्याला? तळायला घेतले. तळायला काय देतो आपण? मसाला लावतो, डायरेक्ट तळतो. नाही, मॅरिनेट करून मॅरिनेशन केलेलं आहे. मॅरिनेशन दाखवलं मी त्यांना. आता डायरेक्ट तळायचं आहे. डायरेक्ट तळायचं आहे. नो फोडणी. फोडणी ऑलरेडी रस्सा झालेला आहे आमचा. असं सकाळीच झालेलं आहे. तुला धनुच्या हाताला किती चव आहे आज मला समजेल का. त्या दिवशी बघितली नाही का? त्या दिवशी बनवला होता, पण त्या दिवशी मला थोडंसंच खायला भेटलं. चांगलं नाही. चांगलं बनवलं होतं, पण मी थोडंसंच खाल्लं ना. मग चव काय बघायची? मग आज मावऱ्याची चव बघायची. त्या दिवशी तू काय बनवलं होतं? चिकन तळला होता ना. मग आज मावरा बनवत लावलाय स्पेशल. मी सकाळी जाऊन मावरा आणलाय गाईस. तर आता आपण बघूया, पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला. गाईस, लसूण तळत लावलाय. खूप मजा आली तिला मावरा बनवायला. हो, मजा नाही आली? हे बघ आमची हर्षुबाई आली. हर्षुबाई ये दाखवतो ना काहीच. तर आता तेल आलेलं आहे आणि आता कोलंबी फ्राय होणार आहे आमची. कसं वाटतं तुला? जेवायला येशील ना तू? येशील ना? माझा बॅग ठेवून यायचं जेवायला. काहीच चालू आहे प्रोग्राम चालू आहे. आपण इथे बसून घेऊया आणि सुंदर असा प्रोग्राम बघूया. अरे बाप रे, कालवण बघा तिथं, खतरनाक. अरे वा, पहिली बोनी झालेली आहे गाईस. खूप सुंदर वास सुटलाय गाईस. तुम्ही पण या जेवायला. असू दे. कपडे पण धुतलेत गाईस सकाळी धनुने. हो, असू दे. आता तो बेडरूम नाही, तो ड्रॉवर भरला होता पूर्ण. असू दे, चांगलं आहे. तर आता कोलंबी फ्राय होत आहे आमची आणि भात शिजलेला आहे, रस्सा झालेला आहे. आमचा मसाला जास्त तिखट नाही, एवढा पण नाही आहे तिखट, नॉर्मल असतो तिखट. ठीक आहे. तर झालं का? झालं. काही जेवण झालेलं आहे म्हणजे चालू आहे, झालेलं नाही अजून. चाललं आमचं जेवण. मी चांगलं जेवण बनवतोय. तुम्ही पण या काही जेवायला. फक्त जेवायलाच या, पियाला वगैरे भेटणार नाही, कारण की हळद संपलेली आहे. तेव्हा कशी बघते. मग तो याचा तेल आहे ना, फ्रीज मध्ये ठेवला होता तो यांनी. हो, कमी टाका.
कमी काय झालं ना. नाही नाही नाही, तर तुला हे पण करायचं आहे ना, फ्राय करायचं काय. सॉरी, मला जेवण बनवता जास्त येत नाही, थोडं थोडं येतं, तेवढं मी सांगतो. या हर्षू इकडे बोल. हॅलो गाईस बोल. बोल हॅलो गाईस. हॅलो गाईज. असं का, नीट बोल, नीट बोल. हॅलो गाईज. हॅलो गाईस. ए टांगू नको लागेल. गाईस जेवणाची रेसिपी चालू आहे. सोनू जरा चाकून बघ, हातावर ठेवून. चाकून बघितलं बरोबर आहे. मग तो पातळ हे एवढी जण आहेत ना, म्हणून मी पातळ थोडा झाला तो. पातळ नाही झालाय तो, बरोबर आहे. पण कोलंबीचा रस्सा थोडा हेच असतो. कोलंबीचा रस्सा जास्त बरं, तुम्हाला- ग्रेव्ही बनवशील मग तो सुका होईल पूर्ण. लागतो भारी. मस्त आहे ना, बस तेच पाहिजे. लागतो भारी म्हणजे लागलाच पाहिजे भारी. मस्त लागतं ना. चव आली का तोंडाला? गळ्यातून गेला हो तुझ्या खाली. गुच्चू तरतरी आली. मस्त आलंय, मस्त झालं गाईस. रस्सा मस्त झाला, रस्सा सक्सेसफुल गाईस. खरं चांगलं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. देऊ मी. ना मी पिल्ला थोडासा. कॉंग्रॅच्युलेशन्स, रस्सा सक्सेसफुल. बाद झालंय का बघा आता जरा. उचलतो वरून. सोनू खरंच छान झालंय. हे मस्त झालं रस्सा. मी पिल्ला थोडासा पहिले चमच्यावर. तुम्ही गॅस बंद केला? हा मग वाफेला ठेवतात ना त्याला. वाफेवर म्हणजे खाली तवा ठेवतात. नाही असं नाही बंद, ठेवत? हा चालतो असं, पण तो टोपात आहे ना, टोपात चालतो. झालं ना गाईस. भात पण झालेला आहे गाईस. लय पाणी टाक केला का आषाढ झाला फार. आषाढ थोडी झालंय, त्याला बाहेर काढून घेऊ ना मग थोडा. हा असा वाफेवर जरा हे कर गाईस. भातात पाणी मी टाकलाय. आता उठलं ते. आताच उठलाय, त्याचा रोजचा टाइम आहे तो. तर आता काय उंदरार का काय शोधतोय त्याच्यानं. तर बघ गाईस, बचलेला कुचलेला काढत झालं त्याने. एक काका पॅकेट संपला का भाऊ? 2 पॅकेट संपवले. पप्पाने सकाळी अख्ख्या नाही खात पावणे करता करता ना अख्खा खाल्ला. काय त्याच्यात आता हेच खा ना, मस्त केलंय. गरम गरम खाना. शिला काय खातास? एक पूर्ण पॅकेट होता, यांनी अर्धा संपवला. एक होता त्यात 3 एक पीस होते बरोबर. मिळून पण समोसे संपल्या का? आईला दिले मी. हा हे होता अख्खा पाकिट होता. हा तो संपवला एक, तो अर्धाच बाकी आता. यो पॅकेट तुमचा पूर्ण होता का? हा. त्याला अर्धा तुम्ही केला होता. नाही मग 5 पीस फक्त काढलेले. तुम्हाला 2 दिले, आम्ही 3 घेतले बस. हा मग बरोबर. मग याच्यातले मी सकाळी तळले पप्पासाठी, बरोबर. पप्पाला आवडले. पप्पा म्हणतो मम्मीला तळले. पाहायला विचार ना, मम्मीने खाल्ला. मम्मी बोलते अख्ख्याच्या घरी वाट. तो अर्धा अख्खा पॅकेट गेला त्याच्यामध्ये. मग पण लगेच पट्टा का घातला तुम्ही गाड्यात? हा जरा थांबायचा होता. 6 पॅकेट आलेले काय, 6 पॅकेट मधले फक्त 2 पॅकेट राहिले. आपण रात्री खा संत्री. रात्री आपण 2 ते पॅकेट खाल्ले, 2 ते खाल्ले नाही यांनी दिलेले हा तेवढाच. त्याच्यावरती खाल्लंच नाही अरे मी. मी तू पण नाही खाल्ला. ते तुला सकाळी बोललो तळ. मी 4 वाजता उठून काय खाल्लं मला समजलं पण नाही. नाही ते तर ठीक आहे, पण तुला तुम्ही रात्री दिलता बघा भाऊ, तेवढाच आहे का? त्याच्यावरती खाल्लं नाही. आता बघते तर सगळ्या जत्रा संपली. सगळ्या स्टिप संपवल. पाकिट होता तो. अरे अख्खा पॅकेट तल्ला यावी सकाळी ना वाटा. मी बोलली आणि कोल्ड एवढा तर मस्त मस्त. केलता. हा. दे घरी. स्कूल बी डन, रस्सा डन. आता बोटे बनवतात. त्याला पण तसंच लावलंय ना सगळं ते पूर्ण. मक्का माझं झोमायला लागलाय आता. मी का आम्ही चमच्याने सगळं काढवते. ते तिला बोललो होते तर नंतर मम्मी जाम शॉर्टकट मारतात. शॉर्टकट मारत तेवढं हे करत बस डायरेक्ट बीट रश्शात. झालं मी बोले बाबा आता पाण्यामध्ये टाकून मग मिक्स करतात ना. नाही आपण वर्ष पायाने घेता का? पायाने घेता. मस्त घेता नाही. मस्त झालं कालचा रस्सा पण. त्या सकाळपासून पोटात दुखवतं सांगत नाही. बोलत पण नाही. जेव बरं चल आता.
जेवाना झोपा बरं यो यो गॅस आहे ना यो लय कमी आहे. तो त्याला काहीतरी झाले तर पप्पा करते गवा मीठ टाकले बरोबर हो याचा हाताचे नाही कालवायचा माझे म्हणतात म्हणे मला आग करते ते मिरचीची आग होते म्हणून ती याची आता पाणी घे ना याचं करता चमच्याच्या नाही तर पिशवी घालायची हातान नाही पिशवी घालायची नाही तर हातान ते पण तसं पण मस्त होतं बोटी थिंग्स घ्या तुम्हाला जर तोपर्यंत तुमची कोलबी झाली ना तुम्ही जेवायचं का पप्पा येते इच्छा. नाही पप्पाला येऊ द्या पप्पाच्या आधी जेवायचं पप्पाला फोन करता तुम्हाला भूक लागली ना नाही 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 थांबा. गाईस आता मी रेडी झालेलो आहे आणि धनु पण रेडी झालेली तुम्हाला दाखवतो लुक हॅव लुक गाईस आता आम्ही चाललो साखरपुड्याला आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग आता थोडे फोटो काढतो व्हिडिओ काढतो आणि मग जाऊया भेटूया भेटूया बाय बाय गाईस साखरपुड्यात पोचलो आम्ही आता नवरदेव तिथंच बसलो आमच्या बाजूला आणि आता फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही तर जेवण वगैरे करून निघू तर थोडं लांब आहे म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला यायला साखरपुडा लागला पण आता बघूया पुढचा कार्यक्रम कसा कसे दिसतं आम्ही बोला कमेंट करा आणि मी काय बोलतो जेवायला काय करतो मला नाही माहित काय ते जेवायला बघूया गेल्यानंतर बघूया प्रेम तर आपल्याला जाम मारल डायरेक्ट जेवायला गेलो नाही नवरीला बघू एक बघायचं हो हिला आतुरता झाली नवरीला बघण्याची तर अजून नवरी स्टेजवर आलेली नाही आहे नवरदेव आमच्या बाजूला बसला आहे आणि आम्ही पण त्याच्या बाजूला बसलो आहे बघूया आता काय होतं काय नाही कंटिन्यू राहा दाखवतो आता इकडे समोर काही समोर माईल अजून एकदा ओके तर मित्रांनो साखरपुडा संपला साखरपुडा झाला आता आम्ही आलो घरी झरतरले आता आम्ही घरी पोचलो गाईस आणि खूप मजा आली सकाळपासून खूप चांगला दिवस गेला तू काय बोललास माझा फर्स्ट टाइम जेवण पण चांगला आहे झाला ना खूप मस्त जेवण होता गाईस कधीतरी तुम्ही पण आमच्या घरी जेवायला या माझ्या केसांच्या मळीनं हात काढला पण ठीक आहे असंच आमचे ब्लॉग बघत राहा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या गाईज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि नवीन नवीन ब्लॉग बघत राहा आमचे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं माझे केस बघ कशी वाढतात मी चाललो आंघोळीला आता आम्ही झोपतो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय